जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो, कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज दिनांक 5 एप्रिल 2024 आपण आजच्या व्हिडिओमध्ये कांदा बाजाराबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत। कांद्याचे भाव प्रचंड वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण दरवर्षीच्या तुलनेमध्ये कांद्याच्या उत्पन्नामध्ये जवळपास 40% घट निर्माण झाली आहे व कांदा भाववाढीचे काय कारणे आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी हे बेल आयकॉनला प्रेस करून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती। नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढण्यास वेग आला असून बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे। मागच्या 15 दिवसात 3 लाख टन कांद्याची आवक झाली आहे। नाशिक बाजार समितीत 15 दिवसापासून कांदा विक्री सुरू झाली आहे। त्यात सुट्टीचे 3 दिवस वगळता जवळपास 25,000 क्विंटल कांद्याची आवक सध्या नाशिकमध्ये झाली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी कांदा लागवड क्षेत्रामध्ये 40% घट झाली आहे। काही दिवसांपासून कांदा दरात घसरण झाली होती, आता कुठे समाधानकारक भाव मिळत आहे। मात्र लागवडीचा एकूण खर्च पाहता अजूनही भाव वाढ होणे अपेक्षित आहे। उन्हाळी कांद्याची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होते आणि काढणी मार्चमध्ये सुरू होते। आता उन्हाळी कांदा लागवड संपली आहे। गेल्या वर्षी उत्तर महाराष्ट्रात 4 जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवडीचे क्षेत्र 2.50 लाख हेक्टर होते। त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातील 2.21 लाख हेक्टर होते आणि उत्पादन 53 लाख टन होते। बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव परिसरात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळखले असलेल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात सध्या उन्हाळी कांदा काढणी सुरू आहे। मागील वर्षी पावसाची तूट असल्याने दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात 30 ते 40% घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा चांगल्या जाणवत असून तापलेली जमीन व त्यापासून निघणाऱ्या तप्त झळा यामुळे शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या अंगाची लाहीलाही होत आहे। काढणीस आलेले कांदा पीक उन्हाच्या चटक्याने करपू नये म्हणून शेतकरी कांद्याची पात व ऊसाच्या पाचटाचा वापर करताना दिसत आहे। काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेच चाळीत भरण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे। उन्हाच्या घटक्याने शेतीतील उत्पादन याचा परिणाम झाला आहे। 2 दिवसानंतर 2186 क्विंटल आवक शनिवारी व रविवारी 2 दिवस नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुट्टी असल्याने सोमवारी कांद्याची चांगलीच आवक झाली। कांद्याचा सध्या भाव 800 ते 1400चा भाव मिळत आहे।